नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा मोटर्सने टाटा नेक्सॉनमध्ये जर पाहिलं तर एक नवीन अपडेट आणलेले आहे. या गाडीच्या 11 लाख जे युनिट आहे म्हणजेच 11 लाख गाड्या पूर्ण भारतामध्ये विकल्या गेलेल्या आहेत. भारतातली सर्वात विकली जाणारी SUV कॅटेगरीमध्ये जर पाहिलं 4 मीटरमध्ये तर टाटा नेक्सॉनचंच नाव येतं. दर महिन्याला ह्या गाडीच्या जवळपास 20 ते 21 हजार ज्या युनिट्स आहेत त्या विकले जातात. आता ह्या कॅमो एडिशनमध्ये काय काय अपडेट आलेले आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कॅमो एडिशनची जी सुरुवातीची किंमत आहे ते 9,99,000 अशी ठेवण्यात आलेली आहे, जे की हे व्हेरियंट पेट्रोल इंजिनमध्ये असणार आहे, मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये, आणि सोबतच तुम्ही DCA गिअरबॉक्स सुद्धा घेऊ शकता. फिअरलेस प्लस जे टॉप मॉडेल आहे पॅनोरमिक सनरूफ ज्याच्यामध्ये येतो त्याची किंमत 13,94,000 अशी ठेवण्यात आलेली आहे. डिझेलमध्ये सुद्धा तुम्ही कॅमो एडिशन घेऊ शकता आणि CNG मध्ये सुद्धा घेऊ शकता. नेक्सॉन कॅमो क्रिएटिव्ह पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशनच्या फीचरची लिस्ट जर आपण पाहिली तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला 12.3 इंचचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले मिळून जातो, जो की हार्मनचा आहे. वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले तुम्हाला याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेलं आहे. 10.25 इंचचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या गाडीमध्ये ऑफर करण्यात आले, ज्याच्यामध्ये तुम्ही नॅव्हिगेशन सुद्धा पाहू शकता. अजून एक युनिक फीचर आहे गाडीचं, या गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेरा दिला जातो. कॅमेरा क्वालिटी चांगली आहे, सोबतच याच्यामध्ये तुम्हाला इनबिल्ट डॅश कॅम सुद्धा मिळणार आहे. सो हे फीचर सुद्धा गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले. 16 इंचचे अलॉय व्हील आहे, पुश स्टॉप बटन आहे, 6 एअरबॅग स्टँडर्ड आहे, ESP आहे, LED हेडलॅम्प, DRLs, ऑटो फोल्ड, ORM, फुल्ली ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल, AC, रूफ रेल्स, हाईट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, फ्रंट आर्मरेस्ट आणि क्रूज कंट्रोल असे फीचर तुम्हाला ह्या बेसिक कॅमो एडिशनमध्ये मिळून जातात. कॅमो एडिशनच्या टॉप मॉडेलची जी किंमत आहे ही 13,94,000 पेट्रोल DCAची म्हणजेच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची प्राइसिंग आहे. आणि व्हेरियंट जर पाहिलं फिअरलेस प्लस PS म्हणजेच पॅनोरमिक सनरूफ सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आले आहे. ह्या गाडीमध्ये जर पाहिलं तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा विथ ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर हे फीचर सुद्धा ऑफर करण्यात आलेले. ह्या गाडीमध्ये तुम्हाला 7 ॲडासचे फीचर सुद्धा मिळून जातात. सोबतच व्हॉइस असिस्टंट पॅनोरमिक सनरूफ या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे. JBLचे सराउंडिंग जे स्पीकर आहेत हे तुम्हाला या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत. सोबतच अल्ट्रा व्ह्यू 31.24 सेंटीमीटरचा HD इन्फोटेनमेंट सिस्टीम जी की हार्मनने पॉवर्ड आहे ही सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे. डॅश कॅम रेकॉर्डर सुद्धा आहे. व्हेंटिलेटेड सीट्स तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात, जे की फ्रंट साईडचे तुम्हाला मिळणार आहे. कॅमो बॅश इथे ऑफर करण्यात आलेली आहे. अल्ट्रा व्ह्यू 26.03 सेंटीमीटरचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या गाडीमध्ये ऑफर करण्यात आले, जिथे तुम्ही मॅप सुद्धा पाहू शकता. आणि सोबतच तुम्हाला हेडरेस्टवरती जी कॅमोची बॅजिंग आहे ही सुद्धा या गाडीमध्ये मिळून जाते. आणि हे जे कॅमो एडिशन आहे ना मित्रांनो, हे तुम्हाला पेट्रोल, डिझेल आणि CNG अशा व्हेरियंटमध्ये सुद्धा मिळणार आहे. सो नेक्सॉनमध्ये जर पाहिलं तर आधीपासूनच भरपूर व्हेरियंट होते. आता कॅमो एडिशन आलेले आहे, त्यामुळे जे व्ह्युअर आहेत, जे बायर्स आहेत, त्यांना मल्टिपल ऑप्शन जर पाहिलं तर व्हेरियंटनुसार ते परचेस करू शकतात ह्या गाडीच्या माध्यमातून. सो अशी काही नेक्सॉन होती मित्रांनो, जे की भारतीय मार्केटमध्ये कॅमो एडिशन या गाडीचं लॉन्च करण्यात आलेलं आहे. सो ह्या गाडीबद्दल तुम्हाला अजून देखील माहिती पाहिजे असेल तर जवळच्या टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये तुम्ही व्हिजिट देऊ शकता. बाकी ह्या कॅमो एडिशनबद्दल तुमचं काय ओपिनियन मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.